नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे अचानक सुनित्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे। मागच्या महिन्यात 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झालं। त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या, अजूनही घडत आहेत। अजितदादांच्या निधनानंतर 3च दिवसात सुनित्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या त्या गटनेत्या आहेत। भविष्यात पक्षाला एकसंध ठेवून तो पुढे घेऊन जाण्याचं त्यांचा मोठं आव्हान आहे। अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे। अजित पवारांच्या त्या संदर्भात शरद पवार पक्षाच्या नेत्यांसोबत बैठका पार पडल्या होत्या, असं दावेही त्यांनी केलेत। यात सगळ्या चर्चाच्या पार्श्वभूमीवर सुनित्रा पवार, त्यांचे 2 मूल पार्थ आणि जय पवार यांच्यासह राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा यांना त्या भेटल्या आहेत, असंही बोललं गेलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि